नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मंडळी, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय। मराठा आंदोलक आता आंतरवाली सराटीमध्ये सामूहिक उपोषणाला बसणार आहेत। तब्बल 2 लाख मराठा बांधव आंतरवाली सराटीमध्ये सामूहिक उपोषणाला बसण्याची माहिती पंढरपुरातील उपोषणकर्ते गणेश जाधव यांनी दिले। मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीमध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जेव्हापासून उपोषणाला बसले होते त्या काळामध्ये पंढरपूरमध्ये गणेश जाधव हा मराठा तरुण सुद्धा उपोषणाला बसलेला होता। आता गणेश जाधव हे स्वतः आंतरवाली सराटीकडे सामूहिक उपोषणासाठी निघालेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं आता हे आंदोलन होणार आहे ते काय सांगा। येत्या उद्याच्या 25 तारखेला मनोजदादा जरांगे पाटील साहेबांनी आवाहन केलं आहे की महाराष्ट्रामधील सर्व उपोषणकर्त्यांनी आंतरवाली सराटीकडे ते मार्गस्थ व्हायचं आहे आणि तेथून सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषणास सुरुवात होईल। हे आमरण उपोषण जे आहे ते जागतिक लेवलचं आमरण उपोषण आहे ना, भूतो ना भविष्य आजपर्यंत कधीही अशा स्वरूपाचा लढा उभारला गेला नव्हता आणि ह्या लढ्यामध्ये जास्तीत जास्त उपोषणकर्ते सहभाग घेतात। सुमारे 1 लाख ते 2 लाखाच्या आसपास उपोषणकर्ते तिथं आमरण उपोषणासाठी पाटलांसोबत बसणार आहे आणि सरकारला माझी एक विनंती आहे की तुम्ही अजून अंत बघू नये, अजून कोणत्याही प्रकारचा अंत बघू नये। आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा। आमच्या जो मुलांचं शिक्षणाचे प्रश्न रखडले गेलेले आहेत, जे आमच्या मुलांचे आता सध्या शिक्षणाची अवस्था आहे ती लवकरात लवकर लक्षात घेता आपण लवकरात लवकर आरक्षणाचा जो प्रश्न आहे निकाली काढावा अशी विनंती। प्रमुख मागणी काय काय? प्रमुख मागणी आहे आमची ज्या पहिल्या आमच्या सुरुवातीपासूनच्या मागणी आहेत ते आमची ज्या आरक्षणाची सुरुवातीची मनोजदादा जरांगे पाटलांनी ओबीसीमधून जी आमची मागणी आहे, आम्ही मुळात कुणबी आहोत त्या बेसमेंटवरती आम्हालाही आमच्या जे पूर्वज होते ते कुणबी होते आणि त्या बेसमेंटवरती आम्हीही कुणबी आहोत हे प्रमाणपत्र काही ठिकाणी नोंदी सापडल्या। आता पंढरपूरमध्ये पण नोंदी सापडल्या, खर्डी तालुक्यात सगळीकडे नोंदी सापडल्या। त्या आधारावरती आम्हाला सगळे सोयरे या शब्दाच्या अनुषंगाने आम्हाला आरक्षण द्यावं। आमचे जर पाहुणे कुणबी असतील तर आम्हीही कुणबी आहोत, आमचे आजोबा पंजोबा कुणबी असतील आम्हीही कुणबी आहोत। त्या बेसमेंटवरती किंवा आम्हाला सापडलेल्या पुराव्याच्या आधारावरती आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। मराठा समाजाची आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं एवढीच एक माफक अपेक्षा आहे। आता शासन मराठा समाजाची ही मागणी कधी पूर्ण करणार याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून राहिलंय। पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर।